ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार संजय केळकर यांचे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असणाऱ्या प्रेमाभावनेपोटी कर्मचाऱ्याच्या हिताच्या दृष्टीने वेळोवेळी खंबीरपणे उभे राहून काम करणारे कामगार मित्र अशी ओळख असणारे कर्मचाऱ्यांचे कैवारी आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे। पांडुरंग जसा भक्तांच्या मदतीला धावून येतो तसे आमदार केळकर कामगारांच्या मदतीला धावून येणारे पांडुरंग आहेत अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आमदार केळकर यांनी ठाणे मनपा कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर प्रश्न मार्गी लावला आहे। त्याचबरोबर महानगरपालिकामधील गट ड कर्मचारी यांची रखडलेली पदोन्नती, सवर्ग बदलीने नियुक्त लिपिक कर्मचारी यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, अग्निशमन सेवा, आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करणे, वाहन चालक 2021 नंतरचे कर्मचारी वर्ग यांची वेतन त्रुटी दूर करणे, 7वा वेतन आयोगाची थकबाकी, बंद केलेली MA पदवीची वेतन वाढ चालू करणे, वाहतूक भत्ता लागू करणे, सफाई कामगारांच्या वारसाचे प्रश्न, त्यांच्या घराचे प्रश्न मार्गी लावणे, अनुकंपावर वारसावरती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बेसिक ऑर्डर, कायम ऑर्डर लवकर देणे, तर 10-20 वर्षे कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाही त्या नियमानुसार करणे, कंत्राटी कामगारांना कायम करणे, 10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करणे, तसेच चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिलेल्या कर्मचारी अधिकारी यांच्यावरती कार्यवाही करणे, या व निवृत्त कर्मचारी यांची ग्रॅज्युटी व इतर अनेक प्रश्न अशा कर्मचाऱ्यांच्या अडचणीचं गाराण ऐकून घेतलंय। यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचा सत्कार केला आहे। कामगारांवरील अन्याय यापुढे खपवून घेणार नाही। जो अधिकारी चांगलं काम करेल त्याचं कौतुक करू, पण जे अधिकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करतील त्यांना सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका आमदार केळकर यांनी यावेळी मांडली। म्हणजे मी कामगार नेता नाही तर कामगार मित्र आहे आणि गेल्या 10 वर्षापासून निरनिराळ्या बंद पडलेल्या कंपन्या असतील, महापालिकेमधले किंवा निरनिराळ्या आस्थापनातले कर्मचारी असतील, जो वंचित आहे, पीडित आहे, कष्टकरी आहे, याला न्याय मिळवून देण्याचं देखील काम आमचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे। आणि त्याच्यामुळे आज या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी माझा सन्मान केला, सत्कार केला। खरं म्हणजे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा पाहिजे, सुविधा पाहिजे, सन्मान पाहिजे आणि या तिन्ही गोष्टी करता जे करायला लागेल ते मी करत असतो। अनेक विषय यांचे प्रलंबित आहेत आणि जे महापालिकेच्या स्तरावरही सोडवले जाऊ शकतात। शासन निर्णय होऊन देखील काही विषय प्रलंबित आहेत आणि कर्मचाऱ्याला जर कोणी वेठीस धरण्याचं काम करत असेल, जो कष्टकरी आहे, जो इमानदारीने काम करतोय, तर त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढायला पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील कर्मचाऱ्यांचे जे प्रलंबित काही विषय आहेत त्या विषयाकरता देखील आता पुढच्या काळामध्ये आम्ही माननीय आयुक्त आणि या संबंधित अधिकारी यांची देखील बैठक घेणार आहोत। आणि शेवटी कर्मचारी महापालिकेतला जर व्यवस्थित राहिला, त्याला जर व्यवस्थित न्याय मिळत गेला तर शेवटी महापालिकेच्या माध्यमातून चालणारा शहराचा गाडा, विकासाचा गाडा जो आहे तो योग्य पद्धतीने चालू शकतो। त्याच्यामुळे हे कष्टकऱ्याचे हात पुढच्या काळामध्ये देखील मजबूत आणि भक्कम करण्याचं काम आम्ही करणार आहोत। साहेबांनी आम्हाला आमच्या प्रत्येक प्रश्नांमध्ये खूप सहकार्य केलं, त्यामुळे कर्मचारी म्हणून आमच्या मनामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार घेतला पाहिजे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी साहेबांकडे गेलो, पण हा योगायोग येत नव्हता, तो आज साहेबांनी आणला। त्याबद्दल साहेबांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार। इथून पुढेही साहेब आम्हाला अशीच मदत करणार आहेत आणि पत्रकारांचे पण यामध्ये आभार की आपण आलात आणि आमचे सर्व विषय आपण ऐकून घेतलात। आमचा सर्वात महत्त्वाचा विषय होता की 7वा वेतन आयोग, आणि त्या 7व्या वेतन आयोगासाठी आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आणि तो साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावला आणि त्यामुळे आमच्या पगारामध्ये घरघोस वाढ झालेली आहे।